तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले होते 3. चहा पिला आणि निघालो मित्रांकडे. पहिलं पेट्रोल टाकलं. तर जायचं कुठे आणि मुद्दा कसा आहे, तर आज 1 तारीख होती आणि उद्या इलेक्शन आहे 2 तारखेला. तर आम्ही आदल्या दिवशी निघालो होतो कन्नड साईडला घुसणेश्वराच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. आणि ह्या ट्रिपचं वैशिष्ट्य म्हणजे एका दिवसात ठरलेला प्लॅन, म्हणजे 600 किलोमीटर मारायचं होतं मित्रांनो, आणि ते पण फक्त 24 तासात. आणि कोणते कोणते स्पॉट करणारे तर चला सांगतो. पहिलं शनी शिंगणापूर, 2 नंबरला देवगडचं दत्त मंदिर, 3 नंबरला जातो आपण घृष्णेश्वराचं दर्शन घेण्यासाठी, ते म्हणजे आपला मेन मुद्दा होता. 4 नंबरला वेरूळची लेणी येते आणि 5 नंबरला श्री भद्रा मारुती मंदिर आणि 6व्या नंबरला श्री कानिफनाथांचं दर्शन घेण्यासाठी मडीला जातो आपण. तर चला मित्रांनो, सांगतो तुम्हाला सविस्तर 24 तासात आपण काय काय केलंय. तर पहिल्यांदा पोहोचलो आपण शनी मंदिरात. शनी मंदिरात त्याला अभिषेक घालत होते, तर त्यांचं दर्शन घेऊन आपण पूर्ण एकदा मंदिराचा व्ह्यू घेतो. मंदिराचा व्ह्यू घेतल्यानंतर स्तंभाचा पण घेतो. 1 नंबर होतं. त्यानंतर पोहोचतो आपण देवगडला दत्त मंदिरात. दत्त मंदिर हे खूप सुंदर आणि मोठं आहे मित्रांनो, म्हणजे स्वच्छता वगैरे आणि तिथली माणसंही खूप चांगली आहेत. त्या मंदिरात मधोमध गोमाताची एक सुंदर अशी मूर्ती होती. तेथील दर्शन घेऊन निघतो आपण घृष्णेश्वर मंदिराकडे. त्यानंतर आपण तिथं मोबाईल जमा करून आतमध्ये जातो, त्यामुळे व्हिडिओ आणि फोटो नाही काढले. त्यानंतर घृष्णेश्वराचं दर्शन झालं की आपण तिकीट काढतो आणि वेरूळच्या लेणीला प्रवेश करतो. वेरूळच्या लेणीत खूप असं बरंच काही बघण्यासारखं आहे मित्रांनो. आणि हो मित्रांनो, या लेणीमध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन या तिन्ही धर्मांचा शिल्पलेतून संगम दिसून येतो. आणि ही लेणी संभाजीनगर पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. आणि या लेणीमध्ये अनेक लेणी आहेत अशा की ज्याच्यावरती छतच नाहीये. तर का, याचं उभं खडक फोडून तयार केलेली लेणी आहे. आणि हो, हे तर सांगायचंच राहिले की 20 रुपयाच्या जे नोटीवर छायाचित्र आहे ते या लेणीमधलंच आहे, ते सुद्धा बघा. आणि त्यानंतर पुढं चांगले चांगले दृश्य बघतो आणि निघतो आम्ही मारुतीरायाचं दर्शन घ्यायला. त्यानंतर आम्ही झोपलेल्या मारुतीरायाचं दर्शन घेतो आणि कानिफनाथाच्या मडीकडे जातो. त्यानंतर आपण निघतो घराकडे मित्रांनो. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.